किचनवर असा काय पसारा पडला होता जो मला सगळं आवरून घ्यायचा होता. अनुला झोपवलं आणि क्लिनिंग करायला सुरुवात केली. त्याचबरोबर माझ्या डिलिव्हरीत काय घडलं हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 3 महिने झालेत माझी डिलिव्हरी होऊन. प्रेग्नन्सीचे संपूर्ण 3 महिने मी खूप हॅपी होते आणि एकदम पॉझिटिव्ह होते. मी सगळे कामसुद्धा करत होते, घरातले सुद्धा, आणि जॉबसुद्धा करत होते. माझे पूर्ण दिवस भरत आले तोपर्यंत मला असं वाटायचं की नॉर्मल डिलिव्हरी होईल. डिलिव्हरीची डेटसुद्धा आली पण माझ्या पोटात काही दुखलं नाही. मी डॉक्टरकडे चेकअपसाठी गेले. त्या दिवशी माझा BP एकदम हाय झालेला होता. त्यामुळे इमर्जन्सीमध्ये मला सिजर करायला लागलं. मला त्यावेळी खूप रडायला येत होतं आणि खूप वाईटसुद्धा वाटलं. पण नंतर वाटलं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असा विचार करून मी सगळं सोडून दिलं आणि आता मी माझ्या बाळासोबत खुश आहे. असं काहीसं माझ्यासोबत घडलं होतं. चला, बोलता बोलता माझी सगळी क्लिनिंगसुद्धा करून झाली. शेवटी फक्त आता सगळं सेट करून ठेवायचं बाकी होतं. अशा पद्धतीने मी सगळं सेट करून घेतलं. चला, भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.